अविनाश, नमस्कार. 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 आज आपल्या फेवरेट पॉलिटिकल फील्ड वर सगळ्यात मोठी बातमी आहे. सुरेश कलमाडीला क्लीन चिट दिली गेली आहे ईडी कडून. ईडी ज्याला संजय राऊत ईडी काय काय म्हणतात, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट कडनं कॉमनवेल्थ गेम्सच्या स्कॅम मध्ये जवळजवळ 13 वर्षापूर्वीचा स्कॅम आहे हा. त्याच्यामध्ये सुरेश कलमाडींना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल मला तुझ्याशी चर्चा करायची आहे, कारण ही केस मी स्वतः पण बऱ्याच वर्षापासून फॉलो करत होतो. या केसमध्ये जेव्हा करप्शनचे अलिगेशन झाले की याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिले गेले, फेवरेटिझम प्रॅक्टिस केली गेली, तर याच्यामध्ये काँग्रेसनेच आपल्या नेत्यावर केस फाईल केली होती. बरोबर आहे. आणि काँग्रेसने का केस फाईल केली? कारण टीव्ही चॅनल, त्यावेळेसच्या टाइम्स नावामध्ये अर्णब गोस्वामी रोज त्याच्या टीव्ही चॅनलला ही केस लावून धरली. करप्शन झालंय असं अर्णब गोस्वामी ओरडायचा. सरकार प्रेशर खाली आलं मनमोहन सिंगचं, सोनिया गांधी प्रेशर खाली आल्या, राहुल गांधी प्रेशर खाली आले आणि त्यांनी सुरेश कलमाडीच्या विरुद्ध केस फाईल केली करप्शनची. सुरेश कलमाडी 6 महिने जेलमध्ये गेले. आणि त्यानंतर तुला माहिती काय लागेल, तू त्याच्याबद्दल सविस्तर बोलू शकतो की कशी काँग्रेसची इथं वाट लागली सुरेश कलमाडीला केस केल्यानंतर. काँग्रेस वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये संपली, महाराष्ट्रात पण संपली, आणि आत्ता 13 वर्षांतर कळतं की त्या सीबीआयने त्या केसमध्ये रिपोर्ट फाईल केली की करप्शन झालं नाही, आणि आता ईडीने क्लोजर रिपोर्ट फाईल केली. मग सुरेश कलमाडीला टार्गेट काय केलं गेलं? काँग्रेसनेच काँग्रेसचा नेता संपवलं आणि काँग्रेसनेच काँग्रेसला संपवलं. तुझं काय म्हणणं आहे, बोल. खरे, मुळात ही 10 वर्ष 2010ची केस आहे, म्हणजे आज जवळपास 15 वर्ष पूर्ण झालेले. 70,000 कोटीचा घोटाळा. मुख्य आरोपी सुरेश कलमाडी, त्यांच्यासह 10 जण होते त्याच्यामध्ये. सुरेश कलमाडी हे त्याचे चेअरमॅन होते, त्याच्यामुळे मुख्य आरोपी त्यांचे होते. तर 6 महिने जेलमध्ये होते. पण कलमाडी काँग्रेसचं राजवट होती. मनमोहन सिंग पंतप्रधान होते, सुरेश कलमाडी हे राज्यसभेचे खासदार होते, माजी रेल्वे मंत्री होते. त्यांच्यावरती आरोप झाले, त्यांच्यावर आरोप झाले. काँग्रेसने आपल्या खासदाराच्या विरोधामध्ये सरळ सरळ केस फाईल केली. त्याच्यामध्ये ईडीची चौकशी झाली, सीबीआयची झाली, बाकी सगळे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच चौकशी झाल्या, आणि त्याच्यामध्ये कलमाडींना त्यावेळेस दोषी म्हणून 6 महिने जेलमध्ये टाकलं होतं. याच्यामध्ये काय होतं? 6 महिने जेलमध्ये होते कलमाडी. त्यावेळेस सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं, भाजपने सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं होतं की काँग्रेसनेच आपला नेता कसा संपवला. परिस्थिती कशी आहे आता? ईडी सीबीआय म्हणते त्याच्यामध्ये काही झालेलं नाही. मला हा जो संपूर्ण 15 वर्षातला सगळा जो प्रवास आहे कलमाडींचा, कलमाडींसारखा पुण्यातला एक नेता त्यांनी, पुण्यातला नाही महाराष्ट्रातला एक काँग्रेसचा बलाढ्य नेता त्यांनी संपवला. त्यातल्या पुणे शहर म्हणजे कलमाडी म्हणजे पुणे शहर. जसं बारामती म्हणजे शरद पवार म्हणजे बारामती, हे जे समीकरण होतं, तसं पुण्याच्या बाबतीमध्ये सुरेश कलमाडींचं समीकरण होतं. पुण्यातला महापौर कोण असावा, तिथले आमदार कोण असावे, तिथला खासदार कोण असावा, हे सगळं कलमाडी ठरवायचे. इतकंच नाही तर केंद्रातील काँग्रेसमध्ये चांगला काँग्रेसचा फार मोठा दबदबा होता काँग्रेसचा. पण तो कलमाडी सरळ 3-4 टर्म, 4 नाही 5 टर्म जवळपास राज्यसभेवर खासदार होते. लोकसभेवरती सुद्धा ते पुण्यामधून निवडून गेले होते. पण सुरेश कलमाडी या प्रकरणामध्ये त्यांना माध्यमांच्या, थोडक्यात तू सांगितलं टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी त्यावेळेस ना, तुला सांगतो मी रोज बघायचो 15 वर्षापूर्वी. रोज त्याच्या विरुद्ध अर्णब गोस्वामी एक कार्यक्रम शो करायचा, ज्याच्यामध्ये तो आडावाडा करायचा की बाबा करप्शन झाले. आणि तुला गंमत सांगतो, अर्णब गोस्वामी टाइम्स नावामध्ये होतं. टाइम्स नाव हा चॅनल चालायचा नाही, कुणी बघायचं पण नाही, कुत्रं पण बघायचं नाही. पण त्याने आपली स्टाईल बदलली, बॉम्ब करायला सुरुवात केली त्या चॅनलवर, वरडायचा रोज येऊन. त्यामुळे तो चॅनल चालायला लागला. आणि त्यावेळेस मला कलमाडींना मी मेसेज पाठवला होता की तुम्ही अर्णब गोस्वामीला कसा टॅकल करता, इझी आहे या जर्नलिस्ट कसा टॅकल. कलमाडींनी त्या इग्नोर केलं मला. त्यानंतर मेसेज आला पण मी नाही गेलो. पण कलमाडींनी त्यावेळेस ऐकलं नाही, आणि त्यांना भरोसा होता सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग त्याला वाचून काय नाही करा. पण त्या लोकांनी अर्णब गोस्वामीचं ऐकून त्याला कलमाडींना जेलमध्ये टाकला. आणि त्यानंतर गंमत सांगतो तुला, हा अर्णब गोस्वामी रोज काँग्रेस विरुद्ध आता कार्यक्रम करत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काँग्रेसला अटॅक करतो. रॉबर्ट वड्रा पण सोडला नाही. आणि काँग्रेसला काय म्हणतो माहिती का, वड्रा काँग्रेस. याच्यामधनं आपण सगळ्यांना शिकणं गरजेचं आहे. कोण किती बोंबलत असताना नका लक्ष देऊ, तोच माणूस तुमच्या विरुद्ध जातो. आणि हाच अर्णब गोस्वामी काँग्रेसच्या मागे लागला, त्या चॅनलचा उपयोग केलेला त्यांनी. काँग्रेसची कशी वाट लावली, काँग्रेसच्या नेत्याची कशी वाट लावली, सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण आहे. आपण सगळ्यांनी शिकणं, याच्याकडे शिकण्याची गरज आहे. सुरेश कलमाडी ही फार मोठी हस्ती यासाठी होती की दिल्लीमध्ये 1992 पासून शरद पवार दिल्लीमध्ये, इंदिरा गांधी, राजीव गांधी अति जवळचे, सुरेश कलमाडी संजय गांधीच्या जवळचे. बरोबर.
आता शरद पवारांच्या अत्यंत जवळचे निष्ठावंत म्हणून सुरेश कलमाडी हे शरद पवारांचे एकनिष्ठ होते. दिल्लीतली जी संपूर्ण अमराठी लॉबी आहे ती संपूर्ण थोडक्यात इंग्रजी हिंदी मधले जे बाकी सगळे नेते मंडळी आहेत त्यांना हँडल करायचं काम सुरेश कलमाडींकडे होतं. त्याच्यामुळे पुणे आणि सुरेश कलमाडी ही एक भक्कम समीकरण होतं. शरद पवारांची तिथे कुठेही अजिबात एंट्री नव्हती की शरद पवार पुण्याला उंची दिली ते सुरेश कलमाडी. सुरेश कलमाडी एक विजनरी नेते होते, सर्वसमावेश होते आणि त्याच्यात बहुजन समाज जास्त जवळ करायचे. ते अमराठी कानडी असून सुद्धा सुरेश कलमाडींनी मराठी सगळ्या नेत्यांवरती त्यांची एक म्हणजे त्यांची छाप पडली होती त्याची. आणि सुरेश कलमाडी हे महाराष्ट्रातलं असं व्यक्तिमत्व होतं की तिथे राहुल गांधी असू द्या, सोनिया गांधी असू द्या, आपलं राजीव गांधी त्यावेळेसचे राजीव गांधी त्यांची फार घट्ट दोस्ती होती कारण दोघंही वैमानिक दोघे पायलट होते. त्याच्यामुळे त्यांची खास मैत्री. इव्हन शरद पवारांना त्यांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये पुन्हा आणण्यामध्ये सुरेश कलमाडींचा सुद्धा मोठा वाटा होता. इतकी ती मोठी हस्ती होती. मी तुला एक कोट करतो. पण त्यांना संपवलं अक्षरशः संपवलं. आज सुरेश कलमाडी 88 वर्षाचे आजारी आहेत ते. आणि आता भाजपच्या राजवटीमध्ये ईडी सीबीआयची त्यांच्या बाबतीमध्ये क्लीन शीट आलेली आहे. मला ह्या संपूर्ण कलमाडींच्या राष्ट्रकुल घोटाळा प्रकरणावरून थोडं काही बोलायचं. पहिलं तू बोल, मी बोलतो. ईडीची क्लोजर रिपोर्ट आहे एन्फोर्समेंट डायरेक्टरेटची. जज काय म्हणते त्याच्यावर मी तुम्हाला जस्ट वाचून दाखवतो. जज अग्रवाल while accepting the ED's closure report explained that no crime related to the money laundering under section 3 of the Prevention of Money Laundering Act could be ascribed to lack of criminal proceeds. म्हणजे याचा अर्थ आहे की पैसे घेतलेलेच नाहीये, मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट मध्ये क्राईमच झाला नाहीये. अरे मग कशाला तुम्ही ऍक्शन घेतली? तुम्ही सरकारमध्ये होतो. मनमोहन सिंग, यू वर एन इकॉनॉमिस्ट. What did you do to your own leader? त्यानंतर काय म्हणते बघा रिपोर्ट. The investigation also found that no evidence of any offense under section 2(1)(y) of the PMLA, which defines scheduled offenses. The evidence gathered showed that no act of money laundering had occurred as per the PMLA stipulations. म्हणजे PMLA च्या ऍक्ट नुसार मनी लॉन्ड्रिंग झालंच नाही. कलमाडीला विक्टम केलं गेलं, टार्गेट केलं गेलं, संपवलं गेलं कलमाडी इतक्या चांगल्या नेत्याला. म्हणजे कलमाडी इतका पॉवरफुल नेता होता ना, जो म्हणजे काँग्रेसची सेक्युलरिझमची जी वाट लागली ती कलमाडी गेल्यानंतर, जे महाराष्ट्राच्या सेक्युलरिझमची वाट लागली, जिथे गोडसे सावरकर मेंटॅलिटीचा उदय झाला तो कलमाडी गेल्यानंतरच. नाहीतर पुणे वेस्टर्न महाराष्ट्र हे सेक्युलरच होतं. तिथं भाजपला पाय ठेवता येतच नव्हता. 1-2 वेळा एखाद्या वेळेस भाजप जिंकलं होतं पुण्यात, पण परत हरवलं होतं काँग्रेसने. परत काँग्रेसने हरवलं होतं. असे काँग्रेस जबरदस्त सेक्युलर माइंडेड पुणे, सेक्युलर माइंडेड वेस्टर्न महाराष्ट्र हे कलमाडीच्या काळामध्ये होते. तुम्ही पूर्ण रिपोर्ट जर वाचली की प्रत्येक तिथं सगळ्या रिपोर्ट मध्ये असं लिहिलं क्राईम झाला नाही. अरे मग तुम्ही का लावली वाट सोन्याची? आप हमको बता सकते हैं क्या? राहुल जी, आप तो है यार, आप तो अच्छे स्थिति, आप बताइए पूरे देश को कि आपने कलमाडी का करियर, पॉलिटिकल करियर क्यों उद्ध्वस्त किया? मनमोहन सिंग तर गेले आता. मनमोहन सिंग इकॉनॉमिस्ट होते, बघायला पाहिजे. मनमोहन सिंगचा अजून एक किस्सा सांगतो तुला. अरुण शौरीला जेव्हा अरुण शौरी जे बीजेपी वाले आम्ही भेटलो, अरुण शौरी 2G स्कॅम मध्ये प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग होते. त्यांना जाऊन भेटले, त्यांना सगळे कागदपत्र दिले. मनमोहन सिंग देखिए की ये इतना बडा स्कॅम आहे. मनमोहन सिंग काय म्हटले माहिती का? मै की करा मी के गिरा. असे प्राईम मिनिस्टर होते. लय शिकलेले आपण असलो ना तर प्रॉब्लेम आहेच. लोकांना माहित नाही. अरुण शौरीने सांगितलं आम्हाला, मला असं म्हटले मी काय करू शकत नाही. हा प्रॉब्लेम आहे. या म्हणजे काँग्रेसवाल्यांनी लटकावला सुरेश कलमाडीला. एक बुद्धोच चांगलं नेत्याला संपवलं. कलमाडी नेत्याला संपवला. अरे काय इंटरनॅशनल मॅरेथॉन पुण्यामध्ये कोणाची हिंमत यार? फक्त कलमाडीच करू शकले. कुठलाही नेत्यांना कोणीच करू शकलं नाही. खिशातनं पैसे पण घालवायचे असतात ते कलमाडी करत होते. बाकी कोणी करू शकलं नाही इंटरनॅशनल मॅरेथॉन. मनोज, कलमाडींची आपण काय वाहवा करायला बसलो नाही, परंतु एक ध्यानात घे, पुण्यामध्ये पुणे फेस्टिवल सुरू केला तो सुरेश कलमाडींनी सुरू केला. त्याला आज मोठं रूप आलेलं आहे. पुण्यामध्ये मॅरेथॉन सुरू केली ती कोणी? सुरेश कलमाडींनी सुरू केली. आज ती मॅरेथॉन आज जागतिक मॅरेथॉन म्हणून संपूर्ण जगात फेमस आहे. म्हणजे हे पुण्याचा नावलौकिक केला. पुण्याला इंटरनॅशनल एअरपोर्टचं जे काम आहे ते सुद्धा कलमाडींच्या काळात झालेलं आहे. कारण सुरेश कलमाडींनी पुण्याला भरपूर दिले. पण जिथे सुरेश कलमाडी संपले ना तिथे हळूहळू भाजपचा उगम झाला आणि काँग्रेस तिथे झिरोवरती आली. आज काँग्रेसचं कुसळ सुद्धा उगवायला तयार नाही. तिथे एक आमदार यायला तयार. मोठं वाक्य बोलला की मराठी लोकांना जवळ केलं. कलमाडी सगळ्यात जवळचे जे जास्ती होते ना ते मराठी माणसं जी होती ना की मराठी माणसं ती सगळ्यात जवळची होती. ती जपली त्यांनी मराठी माणसं. आणि प्लस
मुस्लिम समाज असू दे किंवा बाहेरचे लोक असू दे सगळे त्यांच्यावर प्रेम करत होते. सगळे सगळ्यांना एकत्र केलं कलमाडींनी. असं नाही केलं की मी कर्नाटकाचा आहे, मी इथला आहे, ती लोक जवळ, असा काय प्रकार केला नाही. सगळ्यांना कलमाडीने जवळ केलं. मराठी असू दे किंवा मराठी माणूस असू दे, मुस्लिम समाज तर पुण्यातला खूप विश्वास कलमाडीवर, दुसरीकडे कोण जाणार नव्हता. कलमाडी आले म्हटल्यानंतर काय गर्दी, तुफान गर्दी व्हायची. भावनी पेठ असू दे, रास्ता पेठ असू दे, सगळ्या एरियामध्ये जर बघितली ना, कलमाडी जवळ हिरो होते कलमाडी. ऍक्च्युली मी नाही म्हणत आहे की तू जसा म्हणला की कलमाडी वावाचा नाही, जिथं वावा करायचं तिथं करायलाच पाहिजे. चांगलं काम त्याला चांगलं. मोठा नेता डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोणाचं होतं? आता पवार साहेबांचं पण रिलेशन काँग्रेसवाल्यांबरोबर चांगलं नव्हतं. कोण होतं पुण्यात इतकं चांगलं काल? सुरेश कलमाडींचं होतं ना. कोण नेता होता तू? मला कलमाडींच्या निमित्ताने एक गोष्ट नमूद करायची याच्यामध्ये मनोज, याच्यामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या नेत्याचा भ्रष्टाचार आरोप केला जातो, त्याचं ते वाहवा होते, बातम्या येतात, त्याला बदनाम होतो, त्याची ईडी सीबीआय चौकशी होती, त्याच्यावर छापे पडतात वगैरे वगैरे. नंतर काही काळाने लक्षात येतं की ह्या चौकशीमध्ये काहीही नाही. आता मनी लॉन्ड्रिंग ह्याच्यात झालं. संजय राऊतांचं पण तसंच झालं. संजय राऊतांचं म्हटलं काहीच केस नाही. अरे म्हणजे या सरकारवर काय भरोसा ठेवा? नाही, आता भाजप मनोज भाजपच्या काळ मग थोडक्यामध्ये हे भुजबळांचं पण तेच झालं की एखादा तू समजून घे, एखाद्या नेत्याला जर संपवायचा असेल तर ही एक मोडस ऑपरेंडी झाली. म्हणजे भुजबळांचं झालं 2 वर्ष जेलमध्ये ठेवले. आता म्हणे केस काही नाही, मग का ठेवलं जेलमध्ये? भुजबळांच्या बाबतीत तसा प्रकार झाला. नंतर अजित पवारांच्या बाबतीमध्ये सिंचन घोटाळा, 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, हळूहळू म्हटलं केस. डायलॉग नाही आलं ग, ये राष्ट्रवादी सबसे भ्रष्ट पार्टी है, इन्होंने 70,000 करोड का घोटाळा किया. आणि एका आठवड्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले यांच्या. अरे काय चाललंय राव? आपल्याला सगळ्यांना फसवतात. लक्षात ठेवा हे लोक. मनोज आपण यांच्या आहारी जाऊ नये, वाहून जाऊ नये. यांचे ना वी शुड सी थ्रू देअर गेम. हे काय करतात? देवेंद्र फडणवीस असू दे किंवा हे लोक असू दे ना, हे सगळे लोक त्या तऱ्हेने चालवतात सरकार, त्या तऱ्हेने आरोप करतात. विश्वास करू नका यांच्यावर. हे नंतर त्या लोकांनाच अंगा खांद्यावर घेतात. पण मनोज याच्यामध्ये यंत्रणेचा वापर करून अशा पद्धतीने एखादा पुढारी जर संपवत असतील, त्याला बदनाम करत असतील, नंतर सांगतील तसं काही झालंच नव्हतं, मनी लॉन्ड्रिंग झालंच नाही, पण डॅमेज इज ऑलरेडी बीन डन. हे फार चुकीचं आहे. यंत्रणेवरचा विश्वास उडेल याच्यामध्ये. भ्रष्टाचाराचे आरोप केले ना, ते खरे आहेत खोटे आहेत ही चौकशी आणती. नंतर तो त्याच्यामध्ये सामील झाला. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले ते लोक नंतर त्यात सामील झाले. त्याला वॉशिंग मशीन म्हणतात. नंतर ते सगळे क्लीन झाले. अरे हा काय प्रकार आहे? तो कलमाडीचं तेच झालं ना. भाजपने वाचवलंय. नाही, प्रश्न वाचवण्याचा नाहीये. प्रश्न असा आहे की तुमचा देशभरातल्या नागरिकांचा ह्या यंत्रणांवरचा विश्वास संपून जाईल. विश्वास यांच्यावर सरकारवर पण विश्वास नाहीये. खोटं बोलतात. एक नंबर खोटं. म्हणजे निव्वळ राजकीय आरोप होते असे. नुसतं राजकीय संपवायचा, बदनाम करायचं त्या व्यक्तीचं करिअर. कलमाडींना तुला सांगतो, तर कलमाडींना मी चौकशी केली. कलमाडी आता बोलण्याच्या स्थितीत पण नाही. त्याला एवढा मोठा शॉक घेतला त्यांनी. डिमेन्शिया झालाय, त्याच्यामुळे ते आजारी आहेत. 88 वय आहे. त्याच्यामुळे त्यांना स्मरत नाही का जे काय ते मागचं बोलता पण येत नाही. त्यांना त्याच्या हार्टचं ऑपरेशन पण झालं. एवढा मोठा नेता आपण नाही का. ऐन ज्यावेळेस ते एकदम भरत 62 एज होते त्यावेळेस मला वाटतं. नाही, पण कलमाडी 65 मला वाटतं. पुण्यावरती काँग्रेसचं साम्राज्य होतं. कलमाडी गेल्यानंतर काँग्रेस इथे मावळली अक्षरशः. आता झिरो काँग्रेस. बरं झालं संपली असंच म्हणावं लागेल. आता बऱ्यापैकी चांगल्यापैकी काम करते खरंच. त्याच्यामुळे पुण्यामध्ये संपली. आता जिल्ह्यामध्ये सुद्धा काँग्रेस संपलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचं नामोनिशाण म्हणतो. सांगली वगळता बाकी कुठेच नाही राहिलेलं, अशी परिस्थिती आहे. तिथे जी घरंगळ सुरू झाली आणि भाजपने इथं पाळामुळे इतकी भक्कम केलेली आहेत. आता काँग्रेस इथं तोंड काढणं थोडं असे काढू पण नाही. भाजप चांगलं चाललंय. भाजपचं चांगलं करतात. पेस ऑफ डेव्हलपमेंट हॅज इन्क्रीज. भाजपच्या काळात ही खरंच एक मेट्रो आपल्याला भाजपनेच दिली. जरी यांनी सुरुवात केली, भांडणं करत बसले, तिला पुढे नेलेच नाही. इनॉग्रेशन पण केलं आणि लॉजिकल कन्क्लुजन पण भाजपनेच नेलं. सो चालू द्या भाजप. धन्यवाद. काँग्रेसने घाशा गुंडाळलाय, गुंडाळत त्यांना. धन्यवाद अविनाश. परत धन्यवाद. यस, थँक्यू.